नमस्कार, जय शिवराय. मी अंकिता जाधवराव. आज विशाळगडाला भेट देण्यासाठी आले होते, पण इकडची परिस्थिती बघता गड काय मला कुठे सापडला नाही. आपण काय बघायला येतो आणि आपण काय बघतो याच्यात इथे खूप तफावत आहे. बघावं तिथे घाणीचे खूप ढिग आहेत. एका ठिकाणी घाणीतून वाचण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाय ठेवत तिथे सुद्धा घाणच असते. वस्त्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आपण समाजात राजरोसपणे स्वतःला शिवभक्त आणि मावळा म्हणून घेतो, पण खरंच आपण त्या पात्रतेचे आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारा. इथे येऊन आवाज उठवणं हे काय एकट्या धुकट्याचं काम नाहीये. असं कोणतरी पाहिजे, आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याविषयी काहीतरी केलं पाहिजे. तर सध्या आपल्या मराठ्यांच्या किल्ल्यांवरती म्हणजेच महाराष्ट्राची जी ऐतिहासिक साधन संपत्ती आहे, म्हणजेच आपले गड किल्ले असो किंवा इतर वास्तू आहेत, तर त्यांच्यावरती जाणून बुजून अतिक्रमण केलं जात आहे. तेही भरमसाठ प्रमाणात केलं जात आहे. तर काही दशकांपासून असं का घडू लागलं आहे? तेही अतिक्रमण हा एक फौजदारी गुन्हा असून देखील शासन अशा अतिक्रमण करणाऱ्यांवरती ठोस कारवाई का करत नाही? कोण आहेत हे अतिक्रमण करणारे आणि ते कशासाठी अतिक्रमण करत आहेत? का मराठ्यांचा इतिहास आणि आवाज जाणून बुजून दाबला जात आहे? तर ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर या विषयावरती सखोल अभ्यास करून आम्ही एक व्हिडिओ बनवली आहे. तर ते नीट लक्ष देऊन पहा. या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. गांभीर्य लक्षात घ्या यासाठी म्हणतोय कारण की आजकाल लोकांना अशा व्हिडिओज बघायला मजा येत नाही. त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीचं किंवा काहीतरी असं थ्रिल हवं असतं. पण या भगव्याच्या गर्दीत उतरून पहा. इथे जेवढा थ्रिल आहे तेवढा तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि दुसऱ्याचं कशाला हो, स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी लढा, बोलायला शिका. धर्माच्या कार्यात, शिवकार्यात उतरून पहा, त्याच्यावरती बोला. आणि तेही नसेल जमत तर तुमच्या वाटणीची जे लढाई लढताय त्यांना तरी कमीत कमी सपोर्ट करा. आणि तेही नसेल जमत तर कमीत कमी स्वतःच्या धर्माचा अपमान तरी करू नका. तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत सध्याचा खूप ज्वलंत असा विषय, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या मराठ्यांच्या किल्ल्यांवरील वाढतं अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम. तर अतिक्रमण म्हणजे काय ते पहिले सांगतो, कारण काही जणांना ते माहिती नसेलही. तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बेकायदेशीररित्या केलेलं बांधकाम किंवा दुसऱ्याच्या जागेवर केलेला ताबा याला अतिक्रमण म्हटलं जातं. तर व्हिडिओच्या सुरुवातीला हे किल्ल्यांवरील दृश्य पहा. शिवडी, माहीम, विशाळगड, वरळी, सिंहगड असे महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत जे अतिक्रमणाने बरबटलेले आहेत. काही लोकांनी अतिक्रमणाने किल्ले पूर्णतः स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. गडांवर सर्रास कोंबड्या, बकरे कापले जात आहेत, पार्ट्या केल्या जात आहेत. किल्ल्यांवर सर्रास खोदकाम, तोडकाम करून घरे, मशिदी, दर्गा बांधल्या जात आहेत. ते जीर्ण होत असलेले किल्ले त्यांच्या शिवबांच्या मावळ्यांची वाट पाहत अखेरच्या घटका मोजत आहेत. आता हे कोणामुळे घडतंय, कोण करतोय अतिक्रमण आणि कशासाठी, हे जेव्हा आम्ही जाणून घेतलं तेव्हा त्याची काही कारणं आमच्या समोर आली. ती पुढील प्रमाणे आहेत. ती म्हणजे माहीम, शिवडी, वरळीसारखे किल्ले जे मुंबईसारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या शहरात आहेत, जिथे जागेचे भाव आकाशाला भिडले आहेत. अशा ठिकाणी रिकाम्या आणि दुर्लक्षित असणाऱ्या किल्ल्यांवर परप्रांतीयांना आणि हिंदू धर्मविरोधी किंवा शासनविरोधी लोकांना अतिक्रमण करणं सोपं झालं आहे. मात्र त्यांच्यावर आळा घालणं ही स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाची जबाबदारी असते. मात्र अतिक्रमणाविरुद्ध तक्रारी येत असून देखील हे प्रशासन किंवा पुरातत्व विभाग कारवाई करण्यास स्वतःचा दुबळेपणा सिद्ध करत असतो. तसंही आता सध्याच्या आपल्या प्रशासनाबद्दल न बोललेलं बरं, कारण ते सर्वांनाच माहिती आहे की समाजकार्याशी या प्रशासनाचं दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही. सरकारी नोकरी किंवा प्रशासन म्हणजे ATM मशीन असं समजलं जातं. तर हे झालं शहरात असणाऱ्या आपल्या गडकिल्ल्यांचं. मात्र जे गडकिल्ले उंच डोंगरात कड्या कपाऱ्यांत आहेत अशा किल्ल्यांवर देखील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केलं जातंय. असं का? तर त्याची कारणं जास्त गंभीर आहेत. आणि इथे किल्ल्यांवर अतिक्रमण कोण करतंय तर तेही पहा. हे फोटोज पहा. हे आहे विशाळगडावरील अतिक्रमण. हे आहे दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी दुर्गराज रायगडाच्या मदार मोर्चा या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी काही दगडांवर रंगरंगोटी करून त्यावर चादर चढवून त्या जागेला प्रार्थनास्थळ बनवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. तसेच वर्धनगड आणि प्रतापगड यांसारख्या आणखी काही डोंगरी किल्ल्यांवर देखील अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात कोण करतोय? असे बऱ्याच किल्ल्यांवरील अतिक्रमण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल की या किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण हे सर्वात जास्त इस्लामिक अतिक्रमण आहे. हे निदर्शनात आलेलं आहे. आता जर इथे कोणी इस्लामिक धर्मीय व्हिडिओ पाहत असतील किंवा काही हिंदूंनाही वाटेल की हे इस्लामिक धर्माविरुद्ध बोललं जातंय,
तर तसं नाही, ही खरी परिस्थिती आहे. तुम्ही स्वतः त्या गडावर जाऊन पाहू शकता की इस्लामिक लोक गडांवर अतिक्रमण जास्त प्रमाणात करत आहेत. आता ते असं का करतायत याचं उत्तर असं आहे की आपण पाहू शकतो की मोगल विरुद्ध मराठे असो किंवा हिंदू मुस्लिम युद्ध असोत, हे जरी भारतात संपले असले आणि सर्व एकत्र सुखाने नांदत असले तरीही दोन्ही धर्मियांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यावर लोक बोलणं टाळतात. आता जर भारताचा विचार केला तर 600 वर्षांची इस्लामिक सत्ता या भारतावरती होती आणि त्यात मोजके इस्लामिक राज्य सोडले तर बहुतेक इस्लामिक राज्यकर्त्यांनी भारतावर जुलमी शासन केलं आणि अशाच जुलमी मोगली सत्तेला मराठ्यांनी संपवलं. या महाराष्ट्रातील किल्ल्यांवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीने मराठ्यांनी स्वराज्य निर्माण केलं. तेच हे किल्ले जे मराठ्यांची शान आहेत, त्यावर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अतिक्रमण करावा असं काही इस्लामिक लोकांना किंवा संस्थांना वाटत आहे. सगळेच इस्लामिक लोक नाहीत, मात्र असे बरेच आहेत देखील आणि हे बऱ्याच गोष्टीतून दिसत असतं. जसं औरंगजेबाचं उदात्तीकरण असो किंवा अतिक्रमण असो किंवा दैनंदिन काही गोष्टी असो ज्या राष्ट्रविरोधी किंवा छत्रपती शिवरायांविरुद्ध असतात किंवा मराठा विरोधी वायफळ भाष्य असो, अशा गोष्टीतून दिसून येत असतं. मात्र काही इस्लामिक बांधव असेही आहेत जे औरंग्याचं क्रूर सत्य स्वीकारून या भारत देशाला आपलं राष्ट्र मनापासून मानतात, या देशाच्या विकासासाठी झटतात, गरीब हिंदू जनतेला मदतही करतात. असे इस्लामिक बांधवांची या देशाला खरंच गरज आहे. मात्र गडांवर वाढतं अतिक्रमण किंवा मोगली वृत्ती जी दिवसेंदिवस वाढत आहे, तिचं कारण काय? तर हे असं का होत आहे असं म्हणाल तर आम्हाला तरी या विषयावर माहिती पडताळताना असं समोर आलं की या अतिक्रमणास इतिहासातील मराठा मोगली साम्राज्यवादाची सल ही जी काही लोकांच्या मनात अजूनही खुपत आहे. असे काही लोक आहेत जे जाणून बुजून किल्ल्यांवर अतिक्रमण करायचं कुविचार करत आहेत. तर मंडळी, शहरी किल्ल्यांवरील अतिक्रमणास वाढतं शहरीकरण जास्त जबाबदार आहे असं म्हणू शकतो, तर डोंगरी किल्ल्यांवरील अतिक्रमणास काही औरंग्याच्या अवलादींनी मनात पाळलेला मराठा द्वेष कारणीभूत आहे असं म्हणू शकतो. तसेच किल्ल्यांवरील अतिक्रमणास दुसरं कारण आहे ते म्हणजे सध्याच्या सत्ताकारणाच्या आहारी असलेलं राजकारण, समाजकारणाशी ज्याचा काही संबंध नसलेलं महाराष्ट्रातील शासन जे फक्त पैशाच्या तालावर नाचत असतं. त्यामुळे आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला स्वाभिमान, आपला महाराष्ट्र असो, नाहीतर मग आपले छत्रपती शिवाजी महाराज असो, नाहीतर त्यांच्या वास्तू असो, या गोष्टींशी आत्ताच्या राजकारण्यांचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही. त्यामुळे किल्ल्यांवरील अतिक्रमणाने यांना काहीच फरक पडत नाही. या अशा शासनामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचं सहज फावतं. हे जरी मुद्दे महाराष्ट्रातील अतिक्रमणास कारणीभूत असले तरी यापेक्षाही माझं असं मत आहे की महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील अतिक्रमणास सर्वात जास्त महत्वाचं घटक आहे ते म्हणजे बेजबाबदार मराठे. कारण मराठे किती गाफील आहेत आपल्या इतिहासापासून, आपल्या संस्कृतीपासून, आपल्या ऐतिहासिक वारशापासून, हे जास्त महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं. कारण साहजिकच आहे, तुमच्या आवारातील संपत्तीकडे दुर्लक्ष असेल तर बाकीचे लोक आवारात घुसणारच, पुरेपूर फायदा घेणारच, संपत्ती लुटणारच. त्यामुळे मी म्हणतो की हे किल्ले, ऐतिहासिक वास्तू हे सर्व आपलं वैभव आहे, आपल्या सर्वांचं हे वैभव आहे. त्यासाठी आपल्याच पूर्वजांनी रक्ताचे पाठ वाहिलेत, स्वतःच्या संसाराची आणि आयुष्याची माती केले आणि आपल्याला स्वातंत्र्याचा ठेवा दिलाय. त्याची साक्ष हे किल्ले, शिवरायांच्या पाऊलखुणा, तसेच त्यांचा सहवास लाभलेले हे किल्ले. त्यामुळे जर आपण जागरूक असलो तर आपल्या किल्ल्यांवरती अतिक्रमण करायला कोणाची हिंमतच होणार नाही. काही महिन्यांपूर्वी एका माऊलींनी विशाळगडावरून एक व्हिडिओ शेअर केला होता. तो मी तुमच्यासमोर ते सादर करतो, तो पहिले तुम्ही पाहून घ्या. नमस्कार, जय शिवराय. मी अंकिता जाधवराव. आज विशाळगडाला भेट देण्यासाठी आले होते, पण इकडची परिस्थिती बघता गड काय मला कुठे सापडला नाही. आपण काय बघायला येतो आणि आपण काय बघतो याच्यात इथे खूप तफावत आहे. बघावं तिथे घाणीचे खूप ढीग आहेत. एका ठिकाणी घाणीतून वाचण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाय ठेवा तर तिथे सुद्धा घाणच असते. वस्त्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आपण समाजात राजरोसपणे स्वतःला शिवभक्त आणि मावळा म्हणून घेतो, पण खरंच आपण त्या पात्रतेचे आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारा. इथे येऊन आवाज उठवणं काय एकट्या धुकट्याचं काम नाहीये. असं कोणतरी पाहिजे, आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन याविषयी काहीतरी केलं पाहिजे. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विशाळगडाला मोकळा श्वास घ्यायचा. खरंच या ताईंसारख्या शिवकन्यांची आणि खऱ्या शिवभक्तांची महाराष्ट्राला या घडीला अत्यंत गरज आहे. या ताईंनी जो निडरपणा दाखवला आहे
ही जी विशालगडाची व्यथा आहे ती त्या विशालगडावरच लोकांसमोर मांडली. त्यांच्या निडरपणाला वंदन. खूप भावनात्मक झाल्या होत्या. तेवढं भावनात्मक आपल्या या महाराष्ट्राबद्दल, आपल्या गडकिल्ल्यांबद्दल सर्वजण असणे गरजेचं आहे. तर काही महिन्यानंतर प्रशासनाला आपल्या जाग आली आणि त्याच्यानंतर ती काही थोडीफार कारवाई झाली, ती गोष्ट वेगळी. मात्र अशा गोष्टींविरुद्ध किती जण आवाज उठवतात? किती? तर बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत किंवा संघटना आहेत ज्या मनापासून झटत असतात. बाकी करोडोचा मराठा मुलूक जो फक्त कागदोपत्री मराठा आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि हे यासाठी म्हणतोय मी कारण आत्ताच्या मराठी माणसाने आत्मसात केलेली परकीय विचारसरणी, त्याच्यात आलेला भ्याडपणा किंवा स्वार्थासाठी करत असलेलं राजकारण ही अशी मराठी माणसाची दुर्दशा झालेली आहे. किंवा फक्त शिवजयंती आली मग शिवप्रेम जागृत होणारे जे मराठी आहेत ते अतिक्रमणासारखे आणखी बरेच विषय समाजात मुसंडी मारताना गप्प बसून माना खाली घालून फिरत असतात. मी तर म्हणेन अशा मिळमिळीत शिवभक्तांची अजिबात गरज नाही छत्रपतींच्या या महाराष्ट्राला. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्याने कोणी शिवभक्त होत नाही, तर त्यांचे जिवंत स्मारक जपणारा खरा शिवभक्त असतो. अरे जर राजांचे खरे मावळे असाल, त्यांच्याबद्दल मनात किंचितही आदर असेल ना, तर या माझ्याप्रमाणे या विषयांवर बोला, व्यक्त व्हा आणि अतिक्रमण रोखा भिडाबिंदास्त. कारण हे कसं रोखलं जाईल या प्रश्नाचं उत्तर स्वतः तुम्ही आहात. एकत्र व्हा आणि आवाज उठवा. आवाज उठवणाऱ्यांना सहकार्य करा. बोलून समजत नसेल तर रोखठोक उत्तर द्या. की परत कोणी आपल्या महाराष्ट्राकडे, मराठ्यांकडे किंवा आपल्या किल्ल्यांकडे वाईट नजरेने पाहायची हिंमत देखील करणार नाही. त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नका. स्वतः कारवाई करायला सुरुवात करा, कायदेशीर किंवा मग बेकायदेशीरही. नाहीतर इतकंच म्हणेन, किल्ले संपले तर मराठे कागदोपत्रीही संपले समजा. जय शिवशंभू.